नमस्कार. श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते. जय गजानन. गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. या चॅनलवर गजानन माऊलींचे भक्तांना आलेले अनुभव सादर केले जातात. ते जर आपल्याला आवडत असतील तर कमेंटमध्ये आपला अभिप्राय कळवा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिसत असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अनुभवाचा पुढचा व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तसेच तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर तेही कमेंटमध्ये सविस्तर पाठवायला विसरू नका. म्हणजे त्याचा समावेश आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूयात. चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूयात. श्री गजानन जय गजानन. आपण मागच्या व्हिडिओमध्ये उदयदादांचा एक अनुभव ऐकलात. आजही आपण त्यांचा दुसरा अनुभव ऐकणार आहोत. जय गजानन. ते असं म्हणतात, महाराजांनी वाटीवर शिऱ्याचा नैवेद्य कसा स्वीकारला हे आपण मागच्या अनुभवात ऐकलत. अजून एक अनुभव मला इथे सांगायचा आहे. तो आहे एका पुस्तकाच्या संदर्भात. श्री गजानन महाराज चरित्रकोश या नावाचा एक ग्रंथ आहे. लेखक आहेत श्री भार्गवराम येवदेकर उर्फ दास भार्गव शेगाव. या ग्रंथात गजानन विजय ग्रंथात उल्लेख असलेल्या विविध व्यक्तींचा आणि घटनांचा अत्यंत विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. संशोधनपूर्वक केलेलं हे अभ्यासपूर्ण लिखाण आहे. गजानन महाराजांच्या लकबी, दिनचर्या याविषयी विस्तृत माहिती आहे. असो, तर त्याचं असं झालं की माझे एक मित्र कलाकार आहेत. त्यांना गजानन महाराजांची भूमिका करण्याचा योग चालून आला. तेव्हा मला असं वाटलं की मित्राने जर श्री गजानन महाराज चरित्रकोश ग्रंथ वाचला तर त्याला गजानन महाराजांची भूमिका सादर करण्यात सहाय्य होऊ शकेल. माझ्या परिचयातील एकाकडे हा ग्रंथ होता. मी तो त्यांच्याकडून मागून आणला आणि 15 दिवसात वाचून परत कर असं सांगून मित्राला देऊ केला. ग्रंथ फार संग्राह्य आणि जपून ठेवण्यासारखा आहे. त्यामुळे 15 दिवसातच ज्यांचं पुस्तक होतं त्यांचा फोन आला. मी मित्राला आठवण करून दिली, पण त्यावर एक आठवडा उलटून गेला तरी पुस्तक काही मिळाले नाही. मित्राला विचारलं तर तो म्हणाला त्याने अन्य कुणाला ते दिले आहे. तशातच माझ्या एका भावाचं शेगावला जाणं झालं. त्याला म्हटलं शेगावला पुस्तकाविषयी चौकशी कर, तर तो चौकशी करायचं विसरला. अन्य कुठे मिळेल का म्हणून चौकशी केली तर तेही शक्य झाले नाही. तो दुर्मिळ ग्रंथ सहजासहजी मिळेल कसा? एकंदरीत माझी सर्वच बाजूंनी कोंडी झाली. पुस्तकाचे मालक सतत चौकशी करीत होते. या सगळ्यात 1 महिना वर उलटून गेला. यात म्हटलं तर माझी चूक होती, पण माझा हेतू काही वाईट नव्हता. अशात एक दिवस समोरील माणसाचा संयम तुटला. मला आठवतं त्या सकाळी मी मंदिरात महाराजांसमोर एकटा उभा होतो. अचानक पुस्तकाचे मालक मंदिरात आले. त्यांचा सात्विक संताप झाला होता. ते माझ्याशी चांगलेच खडसावून बोलले. मी निमूटपणे खाली मान घालून सगळं ऐकून घेतलं. मी त्यांना हात जोडून फक्त एवढंच म्हटलं की माझ्याकडे ते पुस्तक येताच मी तुम्हाला परत करीन. 5-10 मिनिटं मला बोलून ते निघून गेलेत. मी मूर्तीसमोर उभा राहिलो आणि केवळ हात जोडले. बाकी काही बोलायला माझ्याकडे शब्द होतेच कुठे. तसंही महाराज सर्व जाणून होते. ते गृहस्थ गेलेत. मी अंतर्मनात महाराजांशी बोलत राहिलो. 11ची आरती झाली. मला काही काम होतं म्हणून मी बाहेर पडलो. अस्वस्थ मनाने यांत्रिक रीतीने मी माझं काम उरकलं. मला आता मंदिर बंद करायचं होतं. मंदिरात बंद करताना सहसा कुणी नसतं. त्या दिवशीही कुणीही नव्हतं. मी मंदिरात शिरलो आणि अचंबित होऊन पाहतच राहिलो. माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसेना. श्री गजानन महाराज चरित्रकोश ग्रंथ मी माझ्यासमोर पाहत होतो. प्रथम स्पष्टपणे दिसलेला ग्रंथ आता मात्र डोळ्यातील पाण्यामुळे धुसर दिसत होता. मी तो ग्रंथ त्या सद्गृहस्थांना देऊन सांगितलं की तुमचा ग्रंथ मिळेल तेव्हा मी हा परत मागून घेईन. तूर्त हा तुमच्याजवळ असू द्या. 2-3 दिवस तो ग्रंथ तिथे आला कसा या प्रश्नावर विचार करण्यात उलटले. 4थ्या दिवशी मंदिरासमोर अचानक एक गृहस्थ उभे ठाकले आणि मला विचारू लागले, काय गुरुजी, मिळाला का ग्रंथ? मी प्रश्नांकित चेहऱ्याने त्यांच्याकडे बघत राहिलो. तेव्हा ते म्हणाले,
अहो, तो आमच्या आईचा ग्रंथ. आता आई गेली. परवा अचानक कसे काय कोण जाणे. मनात आलं की आता हा ग्रंथ आपण गुरुजींसाठी मंदिरात ठेवून द्यावा. काय सांगावं, कदाचित कुणा सद्भक्ताच्या कामी येईल. मी त्या सद्गृहस्थांना हात जोडले. त्यांच्या कसे काय कोण जाणे या प्रश्नाचे उत्तर कदाचित मला माहिती होतं, आणि ते होतं श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. आजचा अनुभव आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा. गुरु माऊलींचे असेच आणखी अनुभव ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अनुभवांच्या लिंक दिल्या आहेत, त्याही आपण चेक करू शकता. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अनुभवासहित. तोपर्यंत गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.